आज मी बनवणार आहे ब्लॅक फॉरेस्ट केक। आपण जेव्हा बेकरीतून केक खरेदी करून आणत असतो तेव्हा तो केक आधीच बनवून ठेवलेला असतो आणि त्याची चवसुद्धा वेगळी लागते, परंतु घरी बनवल्यानंतर आपण लगेच तो ताजा खात असतो, त्यामुळे याची जी चव असते ती अतिशय छान लागते। तर हाच केक आपण आज घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण हा ब्लॅक फॉरेस्ट केक आज बनवणार आहोत। केक बनवत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी बाहेरून खरेदी करून आणायच्या असतात आणि ह्या अगदी जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला घ्याव्या लागतात, परंतु आपण रोज केक बनवत नसतो, त्यामुळे ह्या ज्या वस्तू असतात त्या वेस्ट जातात। त्यामुळे मी तुम्हाला एक अगदी सोपा उपाय सांगणार आहे। हे जे केकचं प्रीमिक्स आहे, चॉकलेट प्रीमिक्स आहे आणि रेडीमेड असंच बाजारामध्ये हे मिळतं। तर हे प्रीमिक्स आणून तुम्ही अगदी सहज जेव्हा तुम्हाला हवा तेव्हा तुम्ही केक बनवू शकता, म्हणजे भरपूर असे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला आणायची गरज पडत नाही। तर हे रेडीमेड प्रीमिक्स आहे, यानेच आपण आज केक बनवणार आहोत। 2 वाटी भरून एवढं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं ऑइल घातलेलं आहे। बस एवढंच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आणि आपला जो केक आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा। आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी। 2 वाटी प्रीमिक्ससाठी 1 वाटी भरून एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे। यामध्येच आपलं केकचं जे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट रेडी होतं। तर हे जे बॅटर आहे हे आपल्याला विक्सच्या साहाय्याने अतिशय चांगल्या प्रकारे अगदी 4 ते 5 मिनिटापर्यंत चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता आता सध्या आपल्याला जे बॅटर दिसत आहे हे जोपर्यंत स्मूथ होत नाही तोपर्यंत असंच आपल्याला हे विस्क करत राहायचं। तर तुम्ही बघू शकता आपले जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी अतिशय स्मूथ अशी झालेली आहे। आता आपण हे जे बॅटर आहे हे आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत। इथे मी कुकरचा डब्बा आहे ज्यामध्ये आपण डाळ भात शिजवत असतो, तोच डबा आहे। याला आपण बटर लावून घ्यायचं अगदी चांगल्या प्रकारे, पूर्ण डब्याला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं। हे लावल्याने काय होतं की तुम्हाला रेडीमेड बटर पेपर आणायची सुद्धा गरज पडत नाही। तर इथे मैदा घेतलेला आहे तो चांगल्या प्रकारे डब्याला डस्ट करून घ्यायचा, म्हणजे आपला जो केक आहे तो बेक झाल्यानंतर सहज बाहेर येतो। तर हे जे बॅटर आहे हे पूर्ण आपल्याला इथे डब्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे घरामध्ये जे साहित्य ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्यामध्येच आपण केक बनवणार आहोत। तर इथे मी सर्व बॅटर यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर ॲड केल्यानंतर याला असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे केक जो आहे तो एकसारखा बेक होतो, नाहीतर मग त्याला मधीच टेंगूळ येतं आणि कधी केक हा आधी चपटा होतो। तर मग असं होऊ नये म्हणून त्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचं। ही कढई आहे ही नेहमी मी बेकिंग करण्यासाठीच वापरत असते। तर या कढईमध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायची अजिबात गरज नाही। अशीच कढई 10 ते 15 मिनटं फ्री हीट करून घ्यायची आणि मग त्यामध्ये केकचा डब्बा ठेवून त्याला व्यवस्थित पूर्णपणे कव्हर होईल असं मोठं असं झाकण ठेवून केक बेक करून घ्यायचा। तर अगदी तुम्ही बघू शकता 25 ते 30 मिनिटाचा वेळ आपल्याला केक बेक करण्यासाठी लागतो। तर इथे हा केक चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे आणि अतिशय छान असा पफसुद्धा याला आलेला आहे, म्हणजे जेवढं बॅटर आपण ॲड केलं होतं त्यापेक्षा डबलनं आपला केक रेडी झालेला आहे। काडी टाकून बघितलं तर अजिबात त्याला कुठेही चिकटलेलं नाही, म्हणजे आपला जो केक आहे तो चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे। तुम्ही बघू शकता केकला अतिशय छान असा रंग आणि त्याचप्रकारे पफसुद्धा चांगल्या प्रकारे आलेला आहे। तर चला मग केक आपण चिल्ड करायला ठेवूया आणि क्रीम व्हिप करून घेऊया। तर ही जी क्रीम आहे ती मी 1 वाटी भरून क्रीम इथे घेतलेली आहे। आता इथे तुम्ही विक्सचा वापर करून याला तुम्ही चांगल्या प्रकारे फेटून घेऊ शकता, आपली व्हिपिंग क्रीम चांगली रेडी होते। परंतु विक्सच्या मदतीने तुम्ही जर क्रीम फेटून घ्याल तर तुम्हाला 35 ते 45 मिनिटाचा वेळ लागतो आणि एवढ्या वेळामध्ये हात खूप दुखायला लागतो। त्यामुळे मी इथे मशीनचा वापर करून क्रीम जी आहे ती व्हिप करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता क्रीम व्हिप करत असताना आपल्याला अगदी एकाच डायरेक्शननेही फिरवायचं असतं, म्हणजे क्रीम जी आहे ती चांगल्या प्रकारे ती डबल होते। तर आपण 1 वाटी भरून एवढी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली होती आणि तुम्ही बघू शकता मशीनने व्हिप करत असताना अगदी 15 ते 20 मिनिटाचा वेळ आपल्याला लागतो आणि 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता क्रीम ही अतिशय स्मूथ झालेली आहे आणि याची क्वांटिटीसुद्धा वाढलेली आहे।
क्रीममध्ये ऑलरेडी शुगर ॲड केलेली असते, त्यामुळे इथे साखर टाकायची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. इथे व्हिपिंग क्रीमच घ्या. इथे अमूलची फ्रेश क्रीम किंवा दुसरी कोणतीही क्रीम वापरू नका, त्याने अजिबात व्हिपिंग क्रीम चांगली बनत नाही. तर इथे आता आपण शुगर सिरपसुद्धा बनवून घेणार आहोत. 2 टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. साखर चांगली पाण्यामध्ये विरघळून घ्यायची, म्हणजे आपलं जे सिरप आहे ते रेडी होतं. यामध्ये अजिबात कुठल्याही फ्लेवरचा इसेन्स टाकायची गरज पडत नाही. तर इथे माझ्याकडे डार्क चॉकलेट होता, तर हे जे डार्क कंपाऊंड आहे त्याचा आपण चांगल्या प्रकारे याला किसून घेऊया, म्हणजे याचे जे क्रम्स आहेत ते आपल्याला केकला सजावटीसाठी उपयोगी पडतील. तर आता सगळं रेडी झालेलं आहे. चला आपण केकसुद्धा चांगल्या प्रकारे सजवून घेऊया. तर इथे केक चांगला चिल्ड झालेला आहे. अशा प्रकारे टॅप करून केक अलगद प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आपण सुरुवातीला बटर आणि मैदा लावून घेतलेला असल्यामुळे केक जो आहे तो सहज बाहेर येतो. तर इथे केक हा बाहेर आलेला आहे आणि चाकूच्या मदतीने आपण याच्या लेयर पाडून घ्यायच्या आहेत. तर असं अलगद हळूहळू फिरवत जायचं आणि चाकूने याला कट करत जायचं. एका डायरेक्शनमध्ये फिरवत असल्यामुळे आपल्या ज्या लेयर्स आहेत ह्या परफेक्टली कापल्या जातात. तर अगदी चाकू आतमध्ये गेल्यानंतर अलगद अशी लेयर आपली वर निघून येते आणि बघू शकता अगदी परफेक्टली आपली लेयर जी आहे ती कट झालेली आहे. तर इथे पहिली लेयर आपण बाजूला ठेवून दुसरी लेयरसुद्धा कट करून घेऊया. तशाच पद्धतीने आपल्याला अगदी अलगद हळूहळू फिरवत चाकू जे आहे त्याच्या मदतीने लेयर पाडून घ्यायची आहे. तर सेकंड लेयरसुद्धा आपली रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे लेयर्स कट झालेल्या आहेत. आता इथे जो ट्रे आहे त्याला चांगल्या प्रकारे आपण क्रीम लावून घ्यायची, म्हणजे केक जो आहे तो तिथे व्यवस्थित सेट होतो. माझ्या मुलाला केक फार बनवायलाही आवडतो आणि खायलाही आवडतो, त्यामुळे तो मधी असा हात घालून काहीतरी कारनामे करतच असतो. तर आपण इथे शुगर सिरपसुद्धा यावर ॲड करून घेऊया. तर इथे चांगल्या प्रकारे शुगर सिरप जे आहे ते आपल्याला लावून घ्यायचं. आता हे शुगर सिरप लावण्याचे 2 कारणे असतात. केक चांगला स्मूथ होतो आणि जर आपण ऑर्डरसाठी बनवत असाल तर केकचं वजनसुद्धा वाढतं, त्यामुळे यामध्ये शुगर सिरप जरूर ॲड करायचं. तर इथे व्हिपिंग क्रीम मी टाकून घेतलेली आहे आणि तिला आपण असं फिरवत घेऊन चांगलं सेट करून घ्यायचं. आता इथे काय करायचं की आपले पहिल्यांदा क्रीम लावल्यानंतर जे ब्रेड क्रम्स असतात ते अगदी लॉक करून घ्यायचे, म्हणजे केक जो आहे तो चांगल्या प्रकारे सेट होतो. तर इथे मी क्रीम लावून घेतलेली आहे आणि सेकंड लेयरसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने त्यावर शुगर सिरप लावून घ्यायचं आणि वरतून क्रीमसुद्धा टाकून घ्यायची. शुगर सिरप लावत असताना अगदी सगळीकडे कव्हर करायचं, म्हणजे केक जो आहे तो अतिशय खाण्यासाठी चविष्ट लागतो. तर इथे मी पुन्हा एकदा क्रीम इथे टाकून घेतलेली आहे आणि जशी आपण सुरुवातीच्या लेयरवर क्रीम सेट केली तशीच आपल्याला यावरसुद्धा क्रीम लावून घ्यायची आहे. आता क्रीमचा जास्त वापर करू नये, केकची चवही बिघडते. तर इथे आता आपली टॉपवरची लास्ट लेयर आहे तिच्यावरसुद्धा आपण चांगल्या प्रकारे शुगर सिरप लावून घ्यायचा आहे आणि यावर फर्स्ट लेयर जेव्हा आपण सेट करतो तेव्हा सुरुवातीला आपण याचे जे ब्रेड क्रम्स असतात ते लॉक करून घ्यायचे, म्हणजे केकला क्रीम लावत असताना आपल्याला अडचण येत नाही. तर इथे एक लेयर सेट झाल्यानंतर मी पुन्हा एकदा थोडी व्हिपिंग क्रीम टाकून घेतलेली आहे आणि केकला चांगल्या प्रकारे ही जी क्रीम आहे ती लावून घ्यायची आहे. ब्लॅक फॉरेस्ट केक आहे त्यामुळे क्रीम लावत असताना काहीही घाबरायचं कारण नाही, कारण आपण यावर नंतर चॉकलेट टाकत असतो, त्यामुळे क्रीम अजिबात यामध्ये दिसत नाही. तर इथे क्रीम जी आहे ती चांगल्या प्रकारे सेट झालेली आहे. आपण व्यवस्थित यावर लावून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण याला फिनिशिंग देऊन घेणार आहोत. तर इथे पुन्हा एकदा मी क्रीम लावून याला चांगल्या प्रकारे सेट करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता केक आपला रेडी झालेला आहे. चला आता यावर इथे मी हे नोझल वापरलेलं आहे आणि ही माझ्याकडे पायपिंग बॅग आधीच पडलेली होती, त्यामुळे मी वापरत आहे. जर तुमच्याकडे नसेल तर कोणतीही तुम्ही प्लास्टिक बॅग घेऊन तिनेसुद्धा इथे चांगल्या प्रकारे डिझाईन करू शकता. तर अशाच पद्धतीने आपल्याला यावर व्यवस्थित अशी डिझाईन करून घ्यायची आहे. गरजेचं नाही की नोझल असलंच पाहिजे,
तुमच्याकडे कोणतीही एखादी बॅग असेल तिला तुम्ही अशा डिझाईनमध्ये सीझरने कापून त्याचीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे डिझाईन बनवू शकतो। तर इथे सर्व जे फ्लॉवर्स आहेत ते आपले काढून झालेले आहेत आणि डिझाईनसुद्धा अतिशय छान दिसत आहे। आता आपण चॉकलेट जे आपण क्रश करून घेतलेलं होतं ते सुद्धा आपण ॲड करायचं। बऱ्याच वेळा काय होतं की चॉकलेट जास्त वेळा बाहेर असतं, त्यामुळे ते मेल्ट व्हायला सुरुवात होते, म्हणून आपण हाताने न टाकता चमच्याच्या मदतीने यावर पसरून द्यायचं, म्हणजे व्यवस्थित सेटसुद्धा होतं आणि आपल्या हाताला चिपकतसुद्धा नाही। तर तुम्ही बघू शकता की किती छान असा आपला केक दिसत आहे। वरतून चॉकलेट टाकल्यानंतर आपण साईडला सुद्धा अशा प्रकारे स्प्रिंकल करून घ्यायचं, म्हणजे केक अतिशय चांगला आपल्याला दिसतो। तर इथे मी सगळीकडे केकला चॉकलेट जे आहे ते चांगल्या प्रकारे चिपकवून घेतलेलं आहे आणि आता जे शिल्लक राहिलेलं चॉकलेट असतो, केक असतो, तो आपल्याला टिश्यू पेपरच्या मदतीने पुसून घ्यायचा आणि स्वच्छ करायचा आणि फायनली आपला जो केक आहे तो रेडी आहे। तुमच्याकडे सजावटीसाठी जर काही शुगर बॉल्स किंवा इतर साहित्य असेल तर तेही टाकून घ्यायचं, म्हणजे केक हा अतिशय दिसायला सुंदर दिसतो। माझ्याकडे इथे कलरचे शुगर बॉल्स होते, त्यामुळे मी इथे टाकून घेतलेत। तुम्ही बघू शकता केक अतिशय चांगल्या प्रकारे रेडी झालेला आहे आणि कापताना सुद्धा अतिशय स्मूथली चाकू हा खाली जातो, म्हणजे आपला जो केक आहे तो व्यवस्थित बेक झालेला आहे। केक कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की याच्या ज्या लेयर्स आहेत त्या किती छान प्रकारे कापल्या गेलेल्या आहेत। तर असाच ब्लॅक फॉरेस्ट केक घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजेच अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील।